जागा नाही म्हणून पुढे यायचा प्रयत्न आता करू नका। आपले शिस्त ठरलेले ते मोडायचे आहे। आपल्याला काट्यावर जरी उभा राहायची वेळ आली आणि जाळात जरी उभा करायची वेळ आली तरी जातीसाठी राहायचं आहे। मागे यायचं पुढे यायचं, आपण आधी बात पाहणेबाजी कोणी करायची नाही। सगळ्यांनी एका जागेवर शांत राहायचं। जे आपले नियम आणि आचारसंहिता ठरले त्याच्या बाहेर कोणी नाही राहायचं। मी सुद्धा नाही। आपल्याला आता मुंबईकडे जायचं। आपला शेवटचा एक मुक्काम राहिला वाशीचा। पायी जाऊन आम्हाला उपोषण सुरू करणार आहे। माझ्यासह माझा मराठा समाज शांततेत आमरण उपोषण करणार आहे। तो आम्हाला कायद्याने संविधानाने अधिकार दिलाय। आम्ही शांततेत आंदोलन करायला चाललोय कारण आमच्या लेकरांच्या आयुष्याचा प्रश्न आहे। ते आरक्षण मागण्यासाठी आम्ही मुंबईला चाललोय। माझी मराठा समाजाला विनंती आहे, आपण आतापर्यंत शांत आलात। दिलेल्या शब्दाला माझा मराठा समाज जागलाय। कुठलीच गडबड होणार नाही याची खात्री मी सरकारला दिलेली। आणि माझ्या समाजानं मला एकदा शब्द दिला तर माझा समाज एक शब्दापासून हटत नाही। आणि मीही समाजाला शब्द दिला तर समाजालाही माहिती आहे मीही समाजाचा शब्द मोडून काहीच करत नाही। आजपासून आपले लोक वाढायला सुरुवात होणार आहे हे आपल्याला सगळ्यालाच माहिती। 26 तारखेला महाराष्ट्रातला सगळा मराठा समाज हा आपल्या मुंबईकडे येणार आहे। महाराष्ट्र आमचा, मुंबई आमची, जनता सुद्धा आमची। तिथल्या लोकांना त्रास होणार नाही याची खबरदारी आपल्याला घ्यायची आहे। वाहन चालवताना आपल्याला आणि दुसऱ्याला इजा नाही झाली पाहिजे याची काळजी घ्यायची। तिसरा मुद्दा, हातावर नका करू। ते काय होतं ते काय शिष्टमंडळ थोडं झालं इमानात ते हे सोडेत वाटतं ते पंखी हे कोणत्या गावात येत। आपला तिसरा मुद्दा आहे स्वतः आपल्याला स्वयंसेवक बनायचे। आता उद्यापासून आता बनला असताल नसताल बनणार मला नाही माहित। आपल्याला स्वयंसेवक बनायचे आता उद्यापासून। आता बनला असताल नसताल बनणार मला नाही माहित। आज तुमच्यावर जबाबदारी वाढली। तर मनोज जरांगे पाटील यांची लोणावळ्यामधून ही सभा आपण बघतोय। सभेला सुरुवात झालेली आहे आणि आजचा जो मुक्काम आहे तो वाशीमध्ये असेल आणि उद्याचा दिवस उजाडणार आहे तो हे सगळे मराठा बांधव मनोज जरांगे यांच्या सोबत मुंबईमध्ये येणार आहेत। आझाद मैदानावरती या सगळे जण जमून पुढे आंदोलन आणि उपोषण केलं जाणार आहे। त्यामुळे कोट्यवधींच्या संख्येने हे सगळे मराठा बांधव मुंबईत जमतील असं त्यांनी म्हटलंय। मी बारीक मला उलटून दिलेत मी खाली पडत त्याच्यामुळे मी मला भेटणं व्हाय ना तुमच्याकडे। एक दिवस आमचं ठरलं म्हणलं तिथं गाड्या लागल्या असल्या तिथंच जाऊ आपण। तिथं गेलो तर सगळे पोरं झोपलेत। म्हणलं मी आलेलं कळलं ना सगळं उठते ना झोपू द्यायला। आमचं पण लक्ष आहे तुमचं सुद्धा माझ्यावर आहे। फक्त आपला मायबाप समाज एकत्र आला काल तर इतका एकत्र आला बाबा बाबा डांबरीत नाही दिसले बा आम्हाला। आमचा ड्रायव्हर मग तो पट्टात दिसना पांढरा मला कुठची। इतके पुण्याचे जिल्ह्यातले मराठी हे कुठले माया उद्या जिंदगीत मी नाही बघितले। ज्या रस्त्यावर आपण चाललो त्या रस्त्यावर अख्खा मराठा समाज आशीर्वाद द्यायला आणि पाठिंबा द्यायला यायला लागला। मी 5ला मला अचानक झोप लागली हो गाडीतली गाडी
माझ्या माय माऊलीने झोपेतच ओवळलं मला. काय मग डोळे झाका लागले. कालची झोप नाही वाघोलीची, ती 6:30 सभा संपली पाठ. इथं 7:15 आलो सकाळी. झोपायचं का 48 घंटे झाले झोपत नाही ना. अचानक झोप लागली. मन उशीर झाला बरं का आता आज. झोपलो 7:15 वाजता गेलो. असंच कुणाच्या घरात नेऊन टाकलं माहित नाही. आणि माळदाचं लय भारी घर होतं. मी सकाळी उठल्यावर बघितलं, म्हणलं हे कुठं आणून टाकलं तुम्ही मला. मी सकाळी उठल्यावर बघितलं, म्हणलं हे कुठं आणून टाकलं तुम्ही मला. गादी मी तुमच्या झोपत नाही. गाड्या उद्यावर जाय का मी. पण ते मला शरीरच साथ देणार मला. अंग दुखत वाट आल्यासारखं होतं पाहिजे. त्याच्यामुळे मला गाड्यात झोपून नका मला. आता पहिल्यांदा थोडी मुली तिची ताकद होती तेव्हा गाड्यातच झोपत होती. आता झोपलो वापरूनच होतो. त्याच्यामुळे खोली झोपत नाही तर मी खोली झोपत नाही. हे तुम्हाला इतर मागचे अनुभव आहे. कोणच होतो त्याच्यामुळे खोली झोपत नाही तर मी खोली झोपत नाही. हे तुम्हाला इतर मागचे अनुभव आहे. तुमच्यावर तिसरी जबाबदारी आहे. तुम्हाला स्वयंसेवक म्हणून बनायचं. आजूबाजूला लक्ष ठेवायचं. तुमच्यावर चौथी जबाबदारी आहे. आपल्या रॅलीत, आपल्या आंदोलनात कोणी जाळपोळ उद्रेक करायचा प्रयत्न करतोय का याच्यावर बारकाईने लक्ष ठेवायचं. त्याला पळून द्यायचं नाही. परत म्हणायचं काम नको, करून पळून गेला. जाग्यावर सगळ्यांना धरायचा, त्याला बोट लावायचं आणि पोलिसांच्या गाडीत घुसलून टाकायचा. मग तो कुणाचा असो, आपला असो नाही तर कोणाचा असो. आपल्या माता माऊल्या प्रचंड संख्येने मुंबईला येणार आहेत 26 तारखेला. 6वा मुद्दा ते होय की तुमच्यावर त्यांना संरक्षणाची जबाबदारी तुमच्यावर आहे. आपल्या 7वा मुद्दा आपले वाहन जिथं लावले तिथंच आपल्याला सगळ्याला आराम करायचा आहे. जातीसाठी किती थंडी वाजली, कितीही त्रास झाला तरी जागा सोडायची नाही. म्हणजे आपल्या गाड्याचं सुद्धा संरक्षण आपण करणार आहे. पुढचा मुद्दा, तुम्हाला जर कोणी त्रास दिला तुम्ही त्याला त्रास देऊ नका. माझ्यापर्यंत मेसेज तो पावचा, मग मी त्याला दाखवतो. सरकारकडून काही तुमच्यावरती दडपण आणण्याचा प्रयत्न केला तर त्याला उत्तर तुम्ही देऊ नका. त्यांनी तुम्हाला काठीनं बाजूला लोटलं तर ते मला येऊन सांगा त्याने लोटलंय. अगोदर तुम्ही मला विचारल्याशिवाय कोणती ऍक्शन घेऊ नका. त्याच्यानंतरचा मुद्दा, विघ्न संतोषी आजूबाजूला दिसतेत का? आपल्या नावाखाली त्याचं काही राजकारण साधायचा प्रयत्न करतोय का? याच्यावर लक्ष ठेवा. इथं आपल्या लेकराच्या हितासाठी आपण आलोय. तेव्हा त्याचे राजकीय पोळी भागवण्यासाठी येऊन काही काडी लावण्याचा प्रयत्न करत असला तर तो कोणचाही किती मोठा असो, मला त्याचं नाव सांगा, मी त्याला पोलिसाच्या गाडीत उचलून टाकतो. आपल्याला सगळ्या बाजूनं शांततेत सावध राहायचं. मला मराठा समाजाने शब्द दिलाय, मराठा समाज कधीच बदलणार नाही याची मला खात्री आहे. मुंबईत शांततेत आंदोलन करायचं. एका जागेवर शांत बसून राहायचं, जेवायचं, खायचं आणि झोपायचं. मान्य का? सगळ्यांनी हातवर करून सगळ्या शांततेत. आणि आता मला नुसतं एखाद्याने म्हणून द्या सरकारच्या तिथं आल्यावर काही घडत असतं राव असं मला म्हणते. आता नुसतं ही म्हणतो तरी तुझं ठेवून एखादी. माझ्या समाजाने शब्द दिला आणि मला दुसऱ्यांदा, मला माहिती आहे माझी जात काहीच करीत. उलट मला याने बेजार केलंय. हे म्हणतात कवर म्हणता का तुम्ही शांत, दम निघा नाही त्यांना. ते म्हणजे आता तुमच्यामुळे गारेत गड्या लय जणांचं ऐकून घेतलंय आम्ही. नाही तर हे लयच वस्तात दिसते मला बोलण्यावर वाटतं. पण शांत राहायचं. शांततेच्या युद्धात एवढी ताकद आहे माय बापा. मुलगा म्हणून तुम्हाला सांगतो, तुला आरक्षण भेटलं का? तुलाच म्हणतोय आरक्षण भेटलं. थांब ना, आम्ही काय बोलत होतो इकडे, काय बसले ते 7-8-10 लाख लोक कशाला बसले तिथं?
आपल्याला आरक्षण पाहिजे आणि हे शांततेचं युद्ध आहे. 70 वर्ष आरक्षण निर्णयाच्या प्रक्रियेत येत नव्हतं. या शांततेच्या आंदोलनानं आरक्षण शेवटच्या टप्प्यात आणून ठेवले. आतापर्यंत 54 लाख मराठ्यांना आरक्षण मिळालं. आपली मागणी 54 लाख मराठ्यांना तात्काळ प्रमाणपत्र द्या, त्याच्या परिवाराला तात्काळ द्या आणि सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश करा. गणगोतातील सगळे सोय असं आपण त्यांच्याकडे मांडलेलं आणि छोट्या मोठ्या 2-4 आहेत. पण मेन याच्यातच माझं मराठ्यांचं भविष्य आणि आरक्षण कुणबी प्रमाणपत्र म्हणजे ओबीसीतूनच आणि आरक्षण मराठ्याला ओबीसीतूनच पाहिजे. एकूण तिकून आम्हाला नको. त्यामुळे हे शांततेत आंदोलन करायचं. पुऱ्या भारत देशानं आणि जगानं बघितलं पाहिजे. मराठे एक अशी जात आहे ज्या वेळेस लढली त्यावेळेस इतिहास घडवला आणि आता हे दुसऱ्यांदा मराठा समाज करोडोच्या संख्येनं मुंबईत एकत्र आला, शांततेत आला आणि शांततेत आरक्षण घेऊन वापस गेला. हा दुसरा इतिहास घडला पाहिजे. तुम्हाला कसंही आंदोलन केलं तरी तुम्हाला आरक्षण पाहिजे. काय ड्रोन कॅमेरा पाडा, पाणी टाका, पाणी टाका. बाकीचे बाहेर आहे, बाकीचे ना बाहेर, बाकीचे बाहेर आहे. झालं का? वा वा. याला म्हणतात मराठ्याचे पोरं सगळे भिड एका मिनिटात कार्यक्रम संपवून टाकले. गाडीतली गादी पेटली होती, 2-3 पाणी ओतलं, ओढून काढली. बाकीचे नुसते त्याच्यावर बसले की ते इजून गेलं. एकाने एक पाय ठेवला, 200 पोरांनी त्याच्यावर पाय ठेवला, ते इजून गेला. आपोआप मराठ्यांपुढे आग सुद्धा चलत नाही. इथून पाठीमाग लढाईचा इतिहास झाला. आता शांततेचा इतिहास मराठे एकदा घडू लागा आणि तो घडवायचा आपल्याला. मराठ्यांच्या अंगात 2-3 विचाराची लढाई आहे, हे एकदा या जगाला कळू द्या. लढून सुद्धा मराठा जिंकतो आणि शांततेत जरी बसला तरीही मराठा जिंकतो. हे पुन्हा एकदा सिद्ध करायचंय. आता या सगळ्या बारीक सारीक गोष्टीकडे लक्ष असू द्या. रस्त्यानं ट्रॅफिक करायला सुद्धा आपलेच पोरं गाडीतून उतरून मदत करत जा. गाड्या आता पुन्हा एका बागा एक घ्या, पुढे घेऊन पळापळी करू नका. सगळ्यांनी वाशीतच थांबायचंय. अरे पण आधी जाऊन थांबू नका ना, एका मग एक थांबा ना. माया मग रती कोणीच नाही. आपण इकडे गेलो ना तुम्ही पुढे तसं मागा नाही म्हणत मी. गाड्या तुम्ही तर हलत होतात मला पक्क माहिती. आणि मी बी नमुना असा आहे, मी तुम्हाला सोडित नाही मोरुस्त राहता. आणि कोण कोण मराठ्याच्या वाटा जात आहे ते बी मला इथून पुढे बघायचंय. त्याच्यात धमकच नाही राहिले पाहिजे मराठ्याच्या विरोधात जायची. यांच्या वळवळ्याच बंद करतो. फक्त एकदा आरक्षण मला शांततेत घेऊ लागा. आणि त्याचं नाव न घेऊ मोठं व्हायला लागलं, ते कामातून गेलेले. आता फक्त एकजुटीनं मला साथ द्या. आपल्याला एवढ्या वेळेस हे शांततेत आरक्षण आणून द्यायचंय. तिथून पुढे सुद्धा खूप प्रश्न आहेत आपल्या समाजाचे. खूप महासंकट निर्माण होतील एवढाले प्रश्न आहेत आपल्या समाजापुढे. अशीच एकजूट ठेवली ते सुद्धा पायाखाली मुरगाळते मराठी. ते संकट सुद्धा चालता चालता एकजूट असू द्या. शब्द मोडू नका. मी तुमचा मोडणार नाही, आतापर्यंत नाही मोडला. शेवटचा शब्द सांगतो. शेवटच्या माणसाला आरक्षण मिळाल्याशिवाय आंदोलन बंद होणार नाही. आंतरवालीतलं आंदोलन आजही सुरू आहे.
साखळी उपोषणवाले साखळी उपोषण करतायत आणि रोज संध्याकाळी महाराज मंडळींचं कीर्तन आहे. महाराज मंडळी पहिल्यांदा वेगळंच भाषण करीत होती कीर्तन, आता सगळं मुंबईच सांगत आहे. ते बी डायरेक्ट महाराज मंडळीला माझी विनंती, या लोणावळा या मावळ प्रांतात तुम्ही समाज प्रबोधन करताय. या आंदोलनाला आपण प्रचंड ताकद दिलेली, याची जाणीव मराठ्यांना. तुम्हाला मधल्या काळात काही त्रास झाला काही महाराज मंडळीला, हे सुद्धा आम्हाला माहिती. आम्ही तुमच्या बाजूने बोललो नाही, कारण आरक्षण घ्यायचं. तुम्हाला त्रास दिलेला आमच्या पक्का ध्यानात, एकदा आरक्षण मिळू द्या, त्यांचा हिशोब आम्ही पुरा करणार. तुम्ही फक्त मग हटवू नका. या मराठ्यांच्या लेकराशी पाठीशी महाराष्ट्रातला सगळा मराठा समाज जनजागृतीसाठी पुन्हा सज्ज व्हा आणि यांच्या पाठीशी उभा राहा. तुम्हाला दिलेल्या त्रासाचे सगळ्यांना माहिती. फक्त या आंदोलनात आपल्याला वेगळं वळण लावायचं नव्हतं, म्हणून त्यांचं ऐकून घेतलेलं आहे. मी सुद्धा अपमान पचवलेला, माझ्यावर झालेला सुद्धा, सगळे हिशोब होणार. पण मराठ्यांना एकदा आरक्षण मिळालं, आजूबाजूला लक्ष असू द्या. पुन्हा एकदा सांगतोय, आजूबाजूला लक्ष असू द्या. स्वयंसेवक बना, रस्त्यात उतरून एकमेकाला गाड्या काढू लागा. कुणाची बंद पडली त्याला मदत करू लागा. 2-3 गाड्या तिथंच थांबत जा. पाठीमागून 10 घंटे लेट आलं तरी चालतंय, सगळे मुंबईकडे जाणार आहे. एकट्याला वाऱ्यावर सोडायचं नाही. एकमेकाला कोणी आलं काही दुखापत झाली तर अँब्युलन्सला रस्ता ताबडतोब देत जा, त्याला गाडीत टाकत जा. ओळखीचा नसला तर त्याच्या सोबत तुम्ही त्याचा घरचा म्हणून जात जा. कोणाला जेवायला नसेल तर आपण शिल्लक घेतला डबा त्याला द्या. कोणाकडे पाणी नसेल तर दोघं एका बाटलीतला अर्धा पे आपण मदत करा. एकमेकाशी सावध भूमिकेने राहा. आणि सगळ्यात मोठं आपल्या समोरचं चॅलेंज आहे, आपण या ठिकाणावर बसलो, हे ठिकाण आपलं आंदोलन समजा. फक्त हे एवढंच ठिकाण. आपल्या ठिकाणापासून 10 फुटावर किंवा 10 मीटरवर जरी कुठं दगड हाणला, कुठं जाळपोळ झाली, ती उद्योगून तुम्ही तुमचं सरकार बघा म्हणायचं, आम्हाला नाही माहित. आमच्या एरियात आम्ही बघतो आणि आपल्या एरियात वळवळ करावं लागलं का पॅन्ट्रीलाच धरून खाली बसायचं, जाग्यावर हालूनच द्यायचा नाही. आणि आपला असलं तरी गाडीत उचलून फेकायचा पोलीस बांधवाचा. सगळी जबाबदारी आपल्याला सांभाळायची, आपली फक्त. बाकीच्यांचा आपण काय ठेका नाही घेतला. ते बाकीचं कोण आहे ते तिकडे बघ म्हणायचं. आपल्यापासून लांब झालेला आपला त्याचा काही संबंध नाही. त्याच्यावर कारवाई करा, नाही त्याला उलट लटका, नाही तर त्याला तिकडे कुठे एका नदीत नेऊन सोडून द्या. आम्हाला काय देणं घेणं नाही. प्रश्न आमचा आमच्या एरिया पुरता आहे. जिथं आमचे आंदोलक बसलेले तेवढाच. मग आमचा आंदोलक गाडी पशी बसलेला आहे, ते गाडीचं पुरतात. त्याच्या पलीकडच्या गाडीच्या दुसऱ्या गाडीचा आमचा त्याचा काही संबंध नाही. इतके जागरूक राहा. कुठं काही वाटलं पळत जाऊन पोलिसांना सांगा, पोलीस बांधवांना सांगा की या ठिकाणी असं व्हायला, तुम्ही बघा. आपली जबाबदारी संपली. आणि आता सगळ्यांनी शांततेत एकामागे एक गाड्या लावायच्या, शांततेत. आत्ता म्हणजे 1 घंट्यापूर्वी मी उठायच्या आधी सरकारचं शिष्टमंडळ आलंय चर्चेला. 2 एक नाही, जुनं नवं गेलं मग घरी पहिल्या धडकीतच. त्याचं मग जुळत नाही. आता जुनं आहे ते आलंय. तुम्हाला एवढंच सांगायला आलोय फक्त इथपर्यंत. जेवायला वाढलं होतं सगळ्याला माहिती, मीडियाच्या बांधवाला सुद्धा माहिती, ते सुद्धा आत होते. म्हणलं मी अगोदर माझ्या समाजाला सांगून येतो, शिष्टमंडळ आलंय, चर्चा करतो, तोवर गाड्याच्या तोंड मुंबईकडे करून ठेवा. त्यांचं आपलं पटलं ताने पुढं. आपल्याला मुंबईत गेलं तरी आरक्षण पाहिजे, इथं दिलं तरी आरक्षण पाहिजे, त्याने बीडला दिलं तरी पाहिजे, गेवराला दिलं तरी पाहिजे, त्यांनी संभाजीनगरला दिलं तरी पाहिजे, त्याने लोणावळ्यात देऊ दे, पनवेलमध्ये देऊ दे, वाशीत देऊ दे, कुठं दे. तू म्हणला पुलावर उभा राहून देतो तरी पाहिजे. कुठं आमचं आम्हाला पाहिजे आरक्षण.
आता ते काय म्हणते ते मी ऐकलं नाही. मी आता त्यांच्याशी चर्चा करतो. तवर तुम्ही सगळ्या गाड्याचे तोंड मुंबईकडे करून ठेवणे. तवर मी चर्चा करतो. भाकर बी खातो, तुम्ही भाकरी खा. मुंबई जवळ आली, इथून मला दिसते आता ती. आता आपण गेले तर जमाय त्याच्यात. आपले मायबाप आणखी मागून यायचे. आपल्यालाच पुरत नाही 120-30 किलोमीटर. इतके उभं राहायला जागा पुरत नाही आपल्याला, इतके मागून निघाले जात. त्यांची चर्चा काय, त्यांनी काय मसुदा आणलाय, त्याच्यात माझ्या मराठ्यांचा हित काय, आरक्षणाचा त्याच्यामध्ये विषय काय, आपली मागणी कोणची, त्यांनी काय आणलंय, हे सगळं बघतो, चर्चा करतो. तवर तुम्ही जेवण करा. गाड्या एका लाईनीत लावून मुंबईकडे तोंड करूनच ठेवा. आणि त्यांच्याशी काय चर्चा झाली पुन्हा एकदा तुमच्या समोर आणि मीडियाच्या बांधवासमोर महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सांगतो. तुम्हाला विचारल्याशिवाय कोणताच निर्णय होणार नाही. त्यामुळे इकडं कुणी काही अफवा सोडली, गैरसमज सोडला, त्याला म्हणा तू घरी जाय माघारी. एवढा विश्वास एकमेकावरती ठेवायचा. मी तुम्हाला विचारल्याशिवाय आयुष्यभर काय करणार नाही. आणि मला करायचंय काय, अंधारात करून, अंधारात केलं तरी आरक्षण पाहिजे, उजेडात केलं तरी आरक्षणच पाहिजे. आणि अंधारात समजा बोललो तरी तुम्हाला विचारल्याशिवाय मी त्याला हा म्हणत नाही. म्हणजे मालक शेवटपर्यंत मालक समाज आणि समाजच ठेवायचा आहे. आता सगळ्यांनी आपण आपल्या गाड्या शांततेत लावून ठेवा. 1-2 घंटे त्यांची चर्चा करतो. वाशी एकदम जवळ आहे, दणक्यात आपण जाऊ सगळे. दमात भात तपीतील काळजीच व्हायला मला पाय ताठ लागले. मग गाऱ्यांना गारा बेकार आहे रे बाबा तुमच्या तिकडचा. बा 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 भयाने मग टंगडच उचला रात्री एक गारातल्या बेकार. माझ्या ताकदच नाही राहिली खरं सांगतो. मा शरीरच मला साथ द्यायना. नाही पहिल्यांदा नाही बरं तुम्ही डोंगर पळत चढलो असतो. पण आता मला पायच उचलत नाही. सकाळी बुटच पायच जाय नाही. तुम्ही कोणाला विचार इतके पाय सुजत मग ते बुटात पायच बसा. तेवढी ताकद असते. मला अवघड केलं असतं बा. चला सगळ्यांना जय शिवराय. गाड्या वळून ठेवा. मी चर्चा करतो. तुम्ही तर जेवण निवांत करा. पोटभर खात जा. आरक्षण घ्यायचंय त्याच्याशिवाय माघारी नाही. धन्यवाद. जय शिवराय.